नमस्कार मंडळी. तर मी मागील व्हिडिओमध्ये 28 साईजचा बोटनेक ब्लाऊज कटिंग करायला शिकवला होता. तर मी आता तुम्हाला यापुढे 28 साईजचा बोटनेक जो काही ब्लाऊज आपण प्रिन्सेस कटमध्ये कट केलेला आहे तो मी तुम्हाला आज शिवून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही शिवताना काही अडचण आली किंवा काही समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण सुरुवात करूया आता हे ब्लाऊज स्टिच करायला. तर सुरुवातीला आपण बोटनेकचा पुढचा भाग तयार करून घेऊ. फ्रंट भागचा हे जे काही बाकीचं कापड आहे ते आपण बाजूला ठेवू. सुरुवातीचा आपण हे प्रिन्स कटचा जो काही हा भाग आहे काय करायचं आहे, हे अस्तर असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. गुढागं वगैरे असतील तुम्ही अशा प्रेस करून नीट करून घेऊ शकता. आणि जी काही हा प्रिन्सेसचा भाग आहे हा दोन्ही गोष्टी अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहे आणि अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी आता अस्तर जॉईंट करते. सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. काय मी अस्तर जॉईन केलेले. आता मी कटिंग करताना तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला इथे जे आहे या बाजूला अस्तरचं कापड कमी पडलेलं आहे. तर आपण इथे अस्तर जॉईन न करता शिलाई मार्जिनमध्ये हा एक भाग जाणार आहे. तर आपण इथून सरळ अशा रेषेत हा कापड जो आहे तो एक्स्ट्रा घेणार थोडासा. आलं. ही जी काही रेष आहे ना या रेषेपासून असं सरळ आलं पाहिजे. हा जास्त मध्ये ना तर आपल्याला अस्तर कमी पडलं होतं याच्याकरता आपल्याला हे जॉईंट घ्यायचं आहे. आलं लक्षात. हे जॉईंट घेतलं. आता इकडचा भाग आपल्याला राहू द्यायचा आहे. बाकी सगळीकडून जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे हा जो बाजूचा कापड सगळा कट करायचा. फक्त इथं आपल्याला कापड कमी पडला होता म्हणून हा साडीच्या कपड्यातला हा पिसाचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. तर आपण याचाच दुसरा पार्ट देखील पटकन जॉईंट करून घेऊ. मित्रांनो, मशीनचा आवाज येत असेल तर मशीनचा आवाज थोडंसं इग्नोर करा, कारण मोटरमुळे आवाज येतो. याला देखील आपण तसं करणार आहे. यावरचा भाग तसंच ठेवणार आहे. बाकीचा भाग कट करून टाकायचा आपल्याला जो काही एक्स्ट्राचा आहे ते. हा जो एक्स्ट्रा आहे तो असाच राहू द्यायचा आहे, कारण आपल्या इथं अस्तरचं कापड कमी पडलं होतं. हे शिलाई मार्जिनसाठी आपण याला वापरणार आहोत. आपले आता प्रिन्स कटचे दोन्ही भाग समोरासमोर जॉईंट झालेले अस्तर. आता आपण पुढच्या भागाचा अस्तर जॉईंट करणार आहोत. काय करायचं, याला मी पाइपिंग नाही करता डायरेक्ट पलटी मारायचं आहे. तर याच्याने ब्लाऊज पटकन शिवून होतं आणि फिनिशिंग देखील एकदम छान येते. तुम्हाला मी आता काय करायचं, हे जे दोन भाग आहे कापडाचे ते असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. त्यानंतर हा जो आहे पुढचा भाग प्रिन्सेस कटचा तो असा उचलायचा आणि असा हे दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवायचे आणि असं शिवून घ्यायचे. आता मी तुम्हाला शिवून दाखवते. असं शिवून घ्यायचं आहे. फक्त गळा शिवायचा आहे, खाली नाही शिवायचं. दोन्ही बाजूला आपण टीप मारून घेऊ. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही गळे
आपल्याला पलटी करता येते. तरी बघा आता आपण फक्त हे गळे अस्तरला जॉईंट घेतले ब्लाऊज पीसला. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून कट करायचं आहे गळ्याचा आकार. हा जो काही गळ्याचा आकार आहे आपल्याला कट करायचा आहे. त्यानंतर आपण हे पलटी मारणार आहे. जेव्हा आपण अस्तर हे खालच्या कपड्याला जोडतो तेव्हा ब्लाऊज पीसचा हा सरळ भागावर हे अस्तर ठेवायचे, जेणेकरून आपण पलटी करू. हे बघा असं जेव्हा आपण ब्लाऊज पलटी करतो तेव्हा बरोबर सरळ कापड हे वरती येत असते बघा अशा प्रकारे. आता आपण इथं व्यवस्थित प्रेस बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची असंच. तसं दोन्ही बाजूंचं असं पलटी मारायचं आहे ब्लाऊज. अस्तरीमध्ये गेलं आणि फिनिशिंगमध्ये गळा देखील तयार झाला आपला. आता आपण याच्यावर एक दाबटीप देऊन घेऊ, म्हणजे आपला पुढचा गळ्याचा जो काही आकार आहे तो तयार होऊन जाईल. असं बघा असं याची दाबटीप देऊन गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आता काय करायचं, हा बघा असं उलटा करायचा असं, आणि जे राहिलेलं कापड आहे ते चारी बाजूने टिप मारून घ्यायची आपल्याला. याचं देखील बाजू जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट करून टाकणार. तर आपला एक बाजू जो काही आहे तो भाग तयार झालाय. आता आपण असाच दुसरा देखील तयार करून घेऊया बघा. जे आपण पलटी मारलंय ना तिला गळ्याला दाबटीप द्यायची आपल्याला. व्यवस्थित आपल्याला दाबटीप. तर आता आपण इथे दुसऱ्या बाजूच्या देखील भागाला अशी दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. अशी दाबटीप दिल्यानंतर बघा उरलेला भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. आवाजाला इग्नोर करा मित्रांनो मशीनीच्या. पण मेन जे दाखवते तुम्हाला जे शिकवते त्याकडे लक्ष द्या. जो राहिलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा. तर बघा आपले हे समोरासमोर गळ्याचे बघू शकता प्रॉपर गळ्याचा हा जो काय आहे हा प्रॉपर गळ्याचा गोल आकार आलेला आहे. असं फिनिशिंगमध्ये तुम्ही देखील सोप्या पद्धतीत जॉईंट करू शकता. तुम्ही नवीन जरी शिकणारे असतील तर तरी तुम्ही आता काय करायचं आपल्याला, हे जो काही प्रिन्सेसचा भाग आहे तो असा जॉईंट करून घ्यायचा आहे. तुम्हाला कुठेही कापड ताणायचं नाही आहे, फक्त असं ठेवून आणि ना स्टिच करत चालायचं आपल्याला. बघा ह्या टोकापासून हे टोक एकावर एक ठेवायचं आहे आणि स्टिच करत चालायचं.
असं गोल 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 फिरवट टिक मारायचं आपल्याला. आपण यावर पुन्हा डबल टिप देणार आहोत. अर्धा इंच इतकं मार्जिन सोडायचं आपल्याला, शिलाई मार्जिन अर्धा इंच. तर मित्रांनो अर्धा इंच इतकं आपल्याला आतमध्ये दाबायचं आहे. हे असं तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे आपला हे जॉईंट झालेले आणि पफ तयार झाले. आता आपण काय करायचं, याला अजून छान प्रकारे पफ येण्यासाठी हे जे काही आहे ना याचा असं आहे ना मध्य करायचं आहे बघा. असं ठेवायचं, हे दोन्ही टोकं एकावर एक ठेवायचे. तुम्हाला परत एकदा हे जे गळ्याची बाजू आहे ना जिथं आपण हुकपट्टी करतो ना तर हे दोन्ही टोकं एकावर एक ठेवायचे. आणि आतल्या बाजूने सेंटरला असा 2 इंचावर तिरकस असा टक्स द्यायचा आहे. तर बघा मित्रांनो किती छान प्रकारे हा आपला पफ तयार झालेला आहे प्रिन्सेस कटचा. आलं लक्षात? हे बघा किती सुंदर पफ आला आहे. म्हणजे हा ब्लाऊज फिटिंगला एकच नंबर बसणार आहे. तर आता आपण जसं काय हा भाग तयार केला तसं आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घेऊ. हे बाजूला ठेवू आणि हा दुसरा पार्ट देखील आपण तयार करून घेऊ. तसंच जसं हे इकडचा भाग जोडला तसंच हा देखील भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंच अंतर सोडून दुसरा पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा. असं जोडून घ्यायचं. इकडचा देखील भाग आपला जॉईंट झालेला आहे. आणि आता आपण इकडून टक्स देऊन घेऊ. या भागाला जो काय डबल फोल्ड करून असं मध्ये काढून टक्स देऊन घेऊ 2 इंचच्या मार्किंगवर. तर आपला दोन्ही बाजूचा हा छान प्रकारे दोन्ही बाजू आपल्या ह्या पुढच्या भागाच्या तयार झालेल्या आहे. बघा किती छान पफ आलेला आहे दोन्हीकडे बी. बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल. दोन्ही बाजूला व्यवस्थित पफ आलेला आहे एकदम. आता आपण याला हुक लूक पट्ट्या हुकच्या आणि लूकच्या पट्ट्या लावून घेऊ. तर मित्रांनो ह्या ज्या आपण जेव्हा ब्लाऊज कट केलं तर त्यावेळेस अशा उरलेल्या अस्तरपासून ह्या 2 पट्ट्या कट केलेल्या होत्या. तर आता आपण हुक लूक पट्टी तयार करणार आहे. तर सुरुवातीला आपण जी हुक लावायची असते डाव्या हाताला हुक पट्टी आणि उजव्या हाताला लूक पट्टी असते जिथून आपण हुक अडकवतो त्याला आपण आय देखील म्हणतो. तर अगोदर आपण डाव्या बाजूला आपला जो काही डावा हात आहे त्या बाजूला आपण हुकाची पट्टी असते तर अजून आतल्या बाजून ती फोल्ड करायची असते. तर जो काही तुम्ही तुमच्याकडे जितका शिल्लक असेल 2 इंच 1.5 इंच इतका कापड घ्यायचा आहे. असं डबल फोल्ड करायचं आहे. हे बघा आता इथून आपण गळ्याला पायपिंग करायची नाही. तर काय करायचं, ज्यावेळेस इथून गळ्याच्या बाजूने अशी कापड आपण एक्स्ट्रा कापड कट करून घे. बघा ही इतकी मोठी ना इतका कापड एक्स्ट्रा तर थोडासा आपण याच्यातून कट करून घेणार आहे.
आता काय करायचं, हे असं आतल्या बाजूने असं फोल्ड करायचं बघा. असं आतमध्ये फोल्ड केली का ही पट्टी, मग पुन्हा अशी फोल्ड करायची बघा. अशी या बाजूने व्यवस्थित आलेले फिनिशिंग मध्ये. तर हे बघा मित्रांनो, आपण एका बाजूच्या ब्लाऊजची जी आहे ती हुकपट्टी कंप्लीट केलेली आहे. आता आपण उजव्या हाताला जे आय लावायचे असतात त्याची आपण पट्टी करून घेणार आहोत मित्रांनो. तर अशी पट्टी घ्यायची आहे आपल्याला. खाली पट्टी ठेवायची आहे आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. हे बघा असं फोल्ड करून घ्यायची पट्टी आतल्या बाजूने आणि हे बघा असं, म्हणजे आपण जे गळ्याला पलटी केलं आहे तर आपण गळ्याला पायपिंग करणार नाही, तर गळ्याच्या बाजूने फिनिशिंग आली पाहिजे ना, त्यासाठी आपण असं करणार आहोत. हे बघा असं ठेवून खालच्या बाजूने ठेवायचं आहे. दोन्ही टोकं व्यवस्थित ठेवून घ्यायचे, डबल फोल्ड करून. मशीनच्या आवाजाला इग्नोर करा मित्रांनो, कारण कसं आहे व्हिडिओ शूट करायचा असला थोडाफार मशीनचा आवाज येणारच आहे. फक्त जे मी शिकवते त्याकडे लक्ष द्या मित्रांनो. सेंटरला टिप मारून घेतली आहे. याला आपण नंतर आय करणार आहोत. तर अगोदर आता आपण हे काही दोन्ही ज्या पट्ट्या आपण जे तयार केलं आहे त्याच्या समोर असं मग ठेवून घ्यायचं आहे आणि इकडनं जर खालीवर असेल थोडंफार तर आपण एकसारखं करून घ्यायचं आहे. आता हे बघा माझं आहे ना, हे दोन्ही सारखं आलेले आहेत, फक्त इकडचा भाग थोडासा एक्स्ट्रा वाटतोय. तर मी किंचित असा कट करून ही भाग सारखा करून घेणार आहे मित्रांनो. एकसारखा करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे पट्ट्या घ्यायच्या दोन, ज्या आपण हे जो खालची बाजू आहे, ही जी खालची बाजू आहे ना त्याला आपण जॉईंट करणार आहे. असं कापड घ्यायचं आहे, तो पण इकडच्या बाजूने असा फोल्ड करायचा, असा नंतर डबल फोल्ड करायचा. असं ठेवून घ्यायचे आईपट्टीच्या शेवटी, असं ठेवून घ्यायचे व्यवस्थित आणि टिप मारायची. 1 इंच इतकं अंतर पकडून टिप मारायची आपल्याला. हे बघ 1 इंच इतकं अंतर ठेवून आपण टिप मारून घेतलेली आहे. अशी टिप मारून घ्यायची. त्यानंतर आपण त्याच्यावरच एक दाब टिप देणार आहोत, जेणेकरून आपल्याला पलटी मारायला असं करायचं आहे. दाब हे बघा अशी दाब टिप मारून घ्यायची आपल्याला. आणि एकदा दाब टिप मारून झाली तर ते असं आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे. बघा आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायची. हे बघा झालं, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपला संपूर्ण भाग जो काय तयार झालेला मित्रांनो. हे बघा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. म्हणजे काय एक्स्ट्राचं इकडचं कापड येईल तो कट करून टाकायचं आहे आपल्याला. तसं आपण दुसऱ्या बाजूला देखील पट्टी लावून घेणार आहोत. सेम
प्रोसिजर करायची, डापटीप द्यायची आहे. आणि आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. तर आपला जो काही पुढचा भाग आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे. बघा दोन्ही भाग संपूर्ण आपला जो काही आहे तो तयार झालेला आहे मित्रांनो. हे बघा हा समोरचा भाग जो काय आहे तो आपल्या तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आपला पफ आलेला आहे. तर हा ब्लाऊज फिटिंगला एकदम छान बसणार आहे मित्रांनो. तर हा आपला पुढचा भाग तयार झाला. आता आपण आय करून घेऊ. तर आयला आपण मार्किंग करणार आहोत. आय बनवण्यासाठी तुम्ही हवं तर चॉकचा देखील वापर करू शकता, पण तुम्हाला चॉकचं व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी मी पेनचा वापर करते. सुरुवातीला एक खूण करायची आहे, त्यानंतर ते शेवटला करायची आहे. त्यानंतर हा जो आपण मध्य काढून जो टक्स दिला होता ना, किंवा आपण हे जे निशाण लावतो ना त्यासाठी आपण असं फोल्ड देखील करू शकतो. आहे बघा, असं फोल्ड करून इथं सेंटर काढून घ्यायचं आहे. बघा असं, हे बघा इथे आपण सेंटर काढलेलं आहे. त्यानंतर ह्या दोघांचं सेंटर आणि ह्या दोघांचं सेंटर. बघा तुम्हाला कॅमेरा जवळून दाखवते मी. बघा अशा 5 ठिकाणी खुणा करून घ्यायच्या आपल्याला. त्यानंतर आपण मशीनच्या आय करणार आहोत. तर बघू शकता या गळ्याच्या बाजूने इकडच्या बाजूने ओपन भाग ठेवायचा आहे. सुरुवातीला दाब द्यायच्या टिपा, जेणेकरून पक्क होऊन जाईल. आय उसवणार नाही ब्लाऊज. असे 5 आय करायचे आपल्याला. तर आपले 5 आय जे काय आहेत ते 5 आय जे काय आहेत ते आपले तयार झालेले आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 28 साईजच्या बोटनेक जो ब्लाऊज होता काल कटिंग केलेला त्याचा फ्रंट पार्ट तयार केलेला आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे आपला संपूर्ण फ्रंट पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. नुसता व्हिडिओ बघता मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि याचा हा जो काही फ्रंट पार्ट आहे हा पार्ट 1 म्हणून मी शूट केलेला आहे. जर आपण संपूर्ण ब्लाऊज जर शूट केला तर व्हिडिओ खूप मोठा होतो मित्रांनो. तुम्हाला बोर नको वाटायला आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला लक्षात राहावं याच्याकरता मी हा पार्ट 1 म्हणून शूट केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या पाठीचा बोटनेक भागाचा मी व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला पाठवते. बाय. भेटूया मग.